हाय, हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सायटी सोल्युशन्स. आणि आज आपण शिकणार आहोत अरेज कन्सेप्ट इन जावा. ठीक आहे, काय शिकणार आहे आपण आज? अरेज इन जावा. सो अरेज म्हणजे काय? सो त्याच्या अगोदर आपण समजून घेऊया व्हाय अरे. ठीक आहे, व्हाय. तर आपण काय करायचो अगोदर? जे आपल्याला माहित आहेत कुठले टाईप? प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स माहित आहेत, राईट? आणि दुसरा डेटा टाइप कोणता? रेफरन्स टाइप, है ना? सो प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स यूज करून आपण व्हॅल्यूज स्टोअर केलेल्या आहेत, है ना? जसं आजपर्यंत आपण काय लिहित आलो? इंट इज इक्वल टू 10 म्हणा, किंवा इंट बी इज इक्वल टू 20, लाईक धिस, है ना? दोन व्हेरिएबल्स डिक्लेअर केले इथे, है ना? आणि दोन व्हॅल्यू स्टोअर केल्या मी. किती व्हॅल्यू स्टोअर केल्या? दोन व्हॅल्यू स्टोअर केल्या. दोन व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी मला किती व्हेरिएबल लागले? दोन व्हेरिएबल्स लागले. ठीक आहे. आता सपोज मला काय करायचंय? 5 स्टुडंटचे काय करायचे आहेत? मार्क्स स्टोअर करायचे आहेत. किती स्टुडंटचे मार्क्स स्टोअर करायचे आहेत? 5 स्टुडंटचे. तर तुम्ही कसं लिहिणार? इंट मार्क्स 1 इज इक्वल टू सपोज 70 मार्क्स आहेत एका स्टुडंटला. परत काय करणार? परत इंट मार्क्स 2 इज इक्वल टू 80. असं करत 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 तुम्ही काय करणार? व्हेरिएबल्स 5 व्हेरिएबल डिक्लेअर करणार. मार्क्स 5 इज इक्वल टू 100, 100 पैकी 100. असे टोटल किती व्हेरिएबल्स डिक्लेअर करणार इथे? 5 व्हेरिएबल्स. कळतंय? किती व्हेरिएबल डिक्लेअर करणार? 5 व्हेरिएबल्स. तर आता समजा तुमच्याकडे रिक्वायरमेंट आहे 100 स्टुडंट्सचे मार्क्स स्टोअर करायचे, किंवा 500 स्टुडंटचे मार्क्स स्टोअर करायचे. मग तुम्ही काय करणार? ठीक आहे, 100च आहेत ना. 100 व्हेरिएबल्स मी असे डिक्लेअर करणार आणि 100 व्हॅल्यू स्टोअर करणार. ठीक आहे, एखादा म्हटला 500 पण मी व्हेरिएबल्स डिक्लेअर करू शकतो आणि 500 व्हेरिएबल डिक्लेअर करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. दॅट इज ऑल्सो फाईन. पण आता विचार करा, तुमच्याकडे किती आले? 50,000 स्टुडंट्स आहेत. ठीक आहे, त्यांचे काय करायचे? मार्क्स स्टोअर करायचे. मग तुम्ही 50,000 स्टुडंटसाठी 50,000 व्हेरिएबल्स वापरणार का तुम्ही? आर यू गोइंग टू यूज 50,000 व्हेरिएबल्स? ऑब्विसली नो. का? काय प्रॉब्लेम येणार? तुम्हाला व्हेरिएबलचं नेम डिसाईड करायला लागणार. हो ना? 50,000 वापरायचे म्हटल्यावर प्रत्येक व्हेरिएबलचं नाव काय पाहिजे? युनिक पाहिजे की नाही? वेगळं वेगळं पाहिजे, बरोबर? म्हणजे तुम्हाला ए टू झी सगळे कॉम्बिनेशन्स वापरून तुम्हाला मग काय तुमचे 1 टू जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत, है ना? असे सगळे कॉम्बिनेशन वापरून तुम्हाला काय करावं लागेल? व्हेरिएबलचं नाव डिसाईड करावं लागेल. ठीक आहे, व्हेरिएबलचं नाव डिसाईड केलं. पण आता खरी गंमत कुठे असणार आहे? कुठे असणार? रिमेंबरिंग, है ना? सॉरी, रिमेंबरिंग द नेम्स. 50,000 डिक्लेअर केलं, पण 50,000 व्हेरिएबलची नावं तुमच्या लक्षात राहणार आहेत का? दिस इज व्हेरी डिफिकल्ट. होय की नाही? कंटाळवाणं पण आहे आणि दिस इज व्हेरी डिफिकल्ट. सो युजिंग 50,000 व्हेरिएबल नेम्स फॉर स्टोरिंग 50,000 व्हॅल्यूज इज नॉट अ गुड सोल्युशन. बरोबर आहे की नाही? मग हा प्रॉब्लेम आहे, कळतंय? हा प्रॉब्लेम आहे. सो ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय मग? ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय? तर ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय असणार? आता इथे मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपल्याला मल्टिपल व्हेरिएबल लागणार आहेत, आणि त्या व्हेरिएबलचं नाव फाइंड आउट करणं, नाव लक्षात ठेवणं डिफिकल्ट आहे. तर मग असं काहीतरी पाहिजे जे काय करेल? एक एक सिंगल काय करेल? सिंगल व्हेरिएबल वापरेल आणि काय करेल? मल्टिपल व्हॅल्यूज स्टोअर करेल. बरोबर आहे? इथे काय करायचं आपण? इंट व्हेरिएबल इंट टाइप डेटा टाइप वापरायचो. मग आपण काय करायचो? इंट टाइपचा डेटाच स्टोअर करू शकायचो. इथे पण काय होणार आहे? सपोज तुम्ही इंट टाइप वापरलं तर काय होणार आहे? फक्त इंटिजर टाइप्स ऑफ व्हॅल्यूज इथे स्टोअर करता येणार आहेत. बरोबर? मग आपण अरेची डेफिनेशन कशी करणार? ह्याच्यावरून आपण अरेची डेफिनेशन लिहू शकणार आहे की नाही? हॅपीली वी कॅन राईट डेफिनेशन ऑफ array. मग काय येणार? array is an array is an object. आता मी तर लक्ष द्या, ऑब्जेक्ट म्हणत आहे. ठीक आहे? array is an object that stores
काय स्टोअर करतोय आपण? मल्टिपल व्हॅल्यूज दॅट स्टोअर्स मल्टिपल व्हॅल्यूज ऑफ व्हॉट टाईप? इंटिजर असेल तर इंटिजर, फ्लोट असेल तर फक्त फ्लोटच, म्हणजे ऑफ व्हॉट? सेम टाईप, ऑफ सेम डेटा टाईप. ओके. Object array is an object that stores multiple values of same data type. कसं स्टोअर करतं? It stores in contiguous memory locations. ठीक है? This is the definition of array. Array is an object of or array is an object that stores multiple values of same data type in contiguous memory locations. तुम्ही ही तुमच्या पद्धतीनं डेफिनेशन तयार करू शकता. Something like array stores similar kind of data. असं पण म्हणू शकता तुम्ही. In contiguous memory locations, it stores multiple values of same type. The way you want, you can create the definition. ठीक आहे? सो आता इथं बघा. ऑब्जेक्ट म्हणत आहे मी. कळतंय? ऑब्जेक्ट कुठे स्टोअर होतात मग? हीप मेमरीमध्ये स्टोअर होतात. कळतंय? म्हणजे हे कंटिग्युअस मेमरी लोकेशन्स कुठे क्रिएट होणार आहेत? हीप मध्ये. समजते? म्हणजे कंटिग्युअस मेमरी लोकेशन म्हणजे काय? वन आफ्टर अनादर. म्हणजे काय? 1, 2, 3, 4, 5. सपोज हे असे 5 आहेत. ठीक आहे? आणि आता आपण वरती काय घेतलं होतं? मार्क्स घेतलं होतं. हो ना? मग आता आपण ह्याला नाव देऊया आपण सपोज मार्क्स. ठीक आहे? हे कंटिन्युअस एकानंतर एक, एकानंतर एक. म्हणून आपण ह्याला काय म्हणतो? कंटिग्युअस मेमरी लोकेशन. तर अरे नेहमी स्टार्ट होत असतो 0th इंडेक्स पासून. मग ह्या लोकेशनला नाव 0, 1, 2, 3, 4 म्हणजे इंडेक्स. दीज आर द इंडेक्स वी कॉल इट. ठीक आहे? ह्याचा काहीतरी ऍड्रेस असणार आहे. हेक्साडेसिमल ऍड्रेस काहीतरी असेल. ओके? 0th फर्स्ट म्हणजे 0th लोकेशनचा. ओके? आता हे मार्क्स काय आहे? आपलं व्हेरिएबलचं नाव आहे. म्हणजे आपल्या अरेच्या रेफरन्स व्हेरिएबल वी से इट एज अ रेफरन्स व्हेरिएबल. सो हे कुठं स्टोअर होतं? स्टॅक मध्ये. सो दिस इज इन स्टॅक अँड दिस इज इन हीप. सो हे जे रेफरन्स व्हेरिएबल आहे हे काय करतं? द फर्स्ट म्हणजे हा 0th इंडेक्सचं जे ऍड्रेस आहे त्याला पॉइंट आउट करतो. कळतंय? समजतंय? ओके? हे कुठे असणार आहे आपला व्हेरिएबल? कुठे स्टोअर होतात? आपण बघितलेलं स्टॅक मेमरीमध्ये. अँड this will get stored into heap memory. So it is contiguous memory location. So एकानंतर एकानंतर एक असं heap मध्ये क्रिएट होणार आहे. अरेचा इंडेक्स कुठून सुरू होतो? 0 पासून. 0, 1, 2, 3, 4. कळतंय? म्हणजे हे टोटल ह्याची लेंथ किती झाली? 5 आहे ना? 1, 2, 3, 4, 5. म्हणजे ह्याची लेंथ किती झाली? 5 झाली. कळतंय? टोटल लेंथ किती झाली याची? 5 झाली. म्हणजे साईज रे. किती साईज आहे अरेची? 5 साईज आहे. याची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी लेंथ नावाचं काय आहे? एक प्रॉपर्टी दिली अरे मध्ये. काय दिले? प्रॉपर्टी. काय म्हणतो आपण त्याला? प्रॉपर्टी. म्हणजे आता सपोज ह्या अरेचं नाव जर मार्क्स असेल तर ह्याची लेंथ कशी फाइंड आउट करणार आहे? मार्क्स डॉट लेंथ. अशा पद्धतीने तुम्ही काय करणार? त्याची लेंथ फाइंड आउट करणार. आता आपण लेंथ फाइंड आउट करताना गंमत बघा आता इकडे 4 येणार आहे की 5 येणार आहे? अरेचा इंडेक्स इट स्टार्ट्स फ्रॉम 0. बरोबर आहे? लास्ट इंडेक्स काय आला? 4th आला. मग इथे तुमचं कन्फ्युजन झालं असेल काय? की मग 4 ते 5 येणार आहे लेंथ की 4 येणार आहे लेंथ की 5 येणार आहे लेंथ. ठीक आहे? पण तुम्हाला काय माहित आहे? ह्याची साईज किती आहे टोटल? म्हणजे कपॅसिटी 5 आहे. हे तर तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे? हे आपण प्रोग्रॅमॅटिकली बघू. ठीक आहे? सो प्रॉपर्टी म्हणजे ही काय म्हटलंय मी लेंथ काय आहे? प्रॉपर्टी. दिस इज नॉट अन मेथड. आपण बघा ना क्लास असेल. क्लास ए. त्याच्यामध्ये इंट x इज इक्वल टू 10 असेल. आणि कुठेतरी आपण a चा ऑब्जेक्ट क्रिएट केला. a इज इक्वल टू न्यू a समथिंग लाईक दिस. तर आपण हे x ला कसं ऍक्सेस करतो? a डॉट x ने ऍक्सेस करतो. बरोबर आहे की नाही? तसंच कारण दिस x इज अ प्रॉपर्टी ऑफ दिस a क्लास. समजतंय? So the same way what we are doing, we are just using this length property on what? This marks reference variable. समजते म्हणून आपण कसं लिहिलं? marks dot length. समजलं इथपर्यंत? कळलं? म्हणजे तुमचा array काय करत आहे array? Array is storing similar type of data, multiple values, similar type of multiple elements into contiguous memory locations. कळतंय? ठीक आहे? समजलं? ओके. इथपर्यंत
सगळं ठीक आहे. सो नेक्स्ट मॅम आता आम्हाला हे माहिती आहे काय काय की हे असं प्रिमिटिव्ह डेटा टाइप्सचा यूज करून आम्ही कसं व्हेरिएबल डिक्लेअर करतोय ते डिक्लेअर म्हणा इनिशियलाइज कसं करतोय. सो मग ॲरे आपण इनिशियलाइज कसा करणार? हाऊ टू इनिशियलाइज और हाऊ टू डिक्लेअर अॅन अरे. ठीक आहे. तर आता तुम्ही काय करू शकता? हं, तुम्ही काय करू शकता? हं, की हे बघा इंट फॉलोड बाय स्क्वेअर ब्रॅकेट्स. आता सपोज मार्क्स आहेत ना आपले. मग व्हेरिएबलला हे दिस इज कॉल्ड रेफरन्स व्हेरिएबल. ह्याला काय नाव दिलं मी? दिस इज रेफरन्स व्हेरिएबल. याला नाव दिलं मार्क्स. इज इक्वल टू एक तुम्ही काय करू शकता? दिस इज कॉल्ड डिक्लेरेशन म्हणजे डिक्लेअर अँड इनिशियलाइज. डिक्लेअर अँड इनिशियलाइज विथ वी कॉल व्हॅल्यूज. इमिडिएटली म्हणजे लगेचच तुम्हाला करायचं आहे. इमिडिएटली. ठीक आहे? इमिडिएटली लक्षात घ्या आता हे इमिडिएटली ठीक आहे? इंट स्क्वेअर ब्रॅकेट मार्क्स इज इक्वल टू हे असं कर्ली ब्रॅकेट काढून 10, 20, 30, 40, 50 आणि हे असं. So this is how you can declare and initialize immediately. हे असं करू शकता किंवा किंवा तुम्ही काय करू शकता? स्पेस अलोकेट करू शकता आधी. स्पेस अलोकेट करू शकता आणि त्याच्यानंतर काय करणार आहे? देन असाइन. सो हाऊ? असाइन इट लेटर. ठीक आहे लेटर. कसं मग करणार तुम्ही? स्पेस अलोकेट करतोय म्हणजे डिक्लेअर करा आधी असं. ओके. इथं काय देणार आपण? मार्क्स इज इक्वल टू. ठीक आहे. इथंपर्यंत बरोबर आहे, इथंपर्यंत सेम आहे सगळं. पण इथं वरती काय केलं आपण? डायरेक्ट इनिशियलाइज केलं. कळतंय? आता इथं काय करणार आहे आपण आधी? स्पेस अलोकेट करणार आहे. हाऊ यू आर गोइंग टू डू? विथ न्यू कीवर्ड. न्यू देन द सेम टाइप अँड ह्याच्या आतमध्ये तुम्हाला डिक्लेअर करायचे आहे काय? साईज सपोज 5. सो इथं काय झालं? याला काय ही काय इथे काय ही साईज आहे जे मी मगाशी वरती सांगितलं. कळतंय? ठीक आहे. ओके. आणि मग तुम्ही काय करा? इथं काय केलं हे ह्याचा अर्थ काय? इट क्रिएट्स 5 स्लॉट्स. ओके. इट क्रिएट्स 5 स्लॉट्स. ओके. फिल्ड विथ द डिफॉल्ट व्हॅल्यू. का? तुम्हाला माहित आहे इंट इट इज ऑफ इंट ना 5 व्हॅल्यू म्हणजे काय होणार आहे इथे? 1, 2, 3, 4, 5 हे हीपमध्ये क्रिएट होणार आहे आणि डिफॉल्ट व्हॅल्यू प्लेस होणार आहे इथे. 0, 0, 0 इंटची डिफॉल्ट व्हॅल्यू काय? 0. कळतंय? हा 0th इंडेक्स, 1 इंडेक्स, 2 इंडेक्स, 3 इंडेक्स आणि 4th इंडेक्स. कळतंय? ह्याला नाव काय असणार आहे? मार्क्स. दिस विल बी इंटू स्टॅक. दिस इज इंटू हीप. कळतंय? समजतंय? ओके. व्हेरी गुड. मग आता ह्याच्यामध्ये 0th इंडेक्सला मला काय करायचं आहे? व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. कशी स्टोअर करणार तुम्ही 0th इंडेक्सला व्हॅल्यू? सपोज मला ह्याच व्हॅल्यू 10, 20, 30, 40, 50 हेच मला इकडे स्टोअर करायचं आहे. तर कसं करणार स्टोअर? You can just use this reference variable. So I will do what? Marks of index द्यायचंय. सपोज इथं मी 0 दिलं. Is equal to 10 दिलं. ठीक आहे. परत काय देणार? मार्क्स ऑफ. सपोज मला काय करायचं आता? सेकंड इंडेक्सला ठेवायचंय. तर मी काय केलं? सेकंड इंडेक्सला मी 30 ठेवलं. कळतंय? So this is how you can just put the values into this array. कळतंय? इथंपर्यंत समजलं? So let's do practically. ओके. अजून एक आहे. दिस इज द रिकमेंडेड वे. ओके. इंट फॉलोड बाय द स्क्वेअर ब्रॅकेट. ह्याला आपण असं पण लिहितात म्हणजे सम पीपल फॉलो दिस वन. इंट देन मार्क्स आणि इकडे स्क्वेअर ब्रॅकेट्स. This type of declaration is also allowed. Okay, but the recommended way is this one. Okay, okay, good. So let's go to our. So now let's what we can do. What we will do is मार्क्सच आपण एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. सो आपण काय करूया पहिला स्पेस अलोकेट करू आणि मग व्हॅल्यूज असाइन करू. ठीक आहे. अदरवाइज फर्स्ट लेट्स डू दिस. आपण डिक्लेअर करू आणि इनिशियलाइज करू व्हॅल्यूज इमिडिएटली. ठीक आहे. मग कसं करणार आपण? इंट ऑफ मार्क्स घेतलं होतं ना आपण किंवा बेटर आपण काय करू ठीक आहे मार्क्स कारण आपण मार्क्सने समजून घेतलं होतं. सो इथं काय करू? 10 सपोज 20, 30, 40, 50.
झालं हे. मग ह्याला प्रिंट कसं करणार आहे? सिस आउट. मला आता झिरोथ हे काय असणार आहे? झिरोथ इंडेक्स 0, 1, 2, 3 आणि 4. हो ना? आता ह्याची टोटल साईज जर बघायला गेलं तर किती आहे आपली? 1, 2, 3, 4, 5 आहे. सगळ्यात अगोदर आपण ही वाली प्रॉपर्टी चेक करूया का? कुठली प्रॉपर्टी? लेंथ. ठीक आहे? चला कसं करणार? दिस इज युअर रेफरन्स व्हेरिएबल. सो रेफरन्स व्हेरिएबल डॉट लेंथ. बघा किती प्रिंट होते चेक करू आपण. सो लेट्स रन दिस. किती प्रिंट झाली लेंथ? 5. कळतंय? तुम्ही इथं जी साईज दिलेली आहे दॅट इज नथिंग बट युअर लेंथ. कळते? त्याच्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही. कारण पुढे जाऊन जेव्हा आपण काय करणार आहे, स्ट्रिंग हँडलिंग शिकणार आहे, तिथं तेव्हा तुम्हाला असं लेंथ फंक्शन भेटेल. दिसतं हे लेंथ फंक्शन, लेंथ मेथड. ओके, जेव्हा राउंड ब्रॅकेट येणार तेव्हा लेंथ. आता फक्त आपण हे लेंथ अशी प्रॉपर्टी वापरलेली आहे. ठीक आहे? पुढे जाऊन कधी-कधी कलेक्शनमध्ये तुम्हाला साईज नावाचं पण एखादी मेथड दिसेल. ठीक आहे? हे अशी. सो त्याच्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही नंतर. त्याच्यामुळे मी आत्ताच सांगत आहे. सो किती आली लेंथ? 5 लेंथ आली. कारण आपला हा ॲरे किती साईजचा आहे? ॲरे 5 साईजचा आहे. बरोबर? ठीक आहे. व्हेरी गुड. ओके, आम्हाला कळलं लेंथ 5 आहे. आता बघा, प्रिंट करायचं आहे. कसं प्रिंट करणार तुम्ही? कसं प्रिंट करणार? मार्क बघा इथे लिहिते मी. ठीक आहे? सिस आउट. याला मी कमेंट करते. ठीक आहे? आता लेंथ गरजेचं नाही बघायला. सो व्हॉट इज द रेफरन्स व्हेरिएबल नेम? मार्क्स. सो मार्क्स ऑफ झिरोथ इंडेक्सला काय आहे ते मला प्रिंट करायचं आहे. तर मी ते काय करणार? 0 प्रिंट केलं. ठीक आहे? आता मी काय करणार? सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आय वॉन्ट टू चेक फर्स्ट इंडेक्सला काय आहे, है ना? तर मग कसं लिहिणार फर्स्ट इंडेक्सला? मार्क्स ऑफ फर्स्ट इंडेक्स. बरोबर आहे की नाही? असं कधीपर्यंत लिहिणार तुम्ही? 0, 1, 2, 3, इथे 2, इथे 3 आणि इथे काय असणार आहे? 4. कळतंय? 4 पर्यंत असणार ना? का 5 पर्यंत असणार आहे? इथेच कन्फ्युज होतात जास्त. 4 पर्यंतच असणार. का? कारण आपला इंडेक्स कुठपासून सुरू होतो? 0 पासून सुरू होतो. समजतंय? दिसतंय का? की मोठं करू थोडं? बघा आता दिसतंय का? सो हां. समजलं. आता हे प्रिंट केल्यानंतर काय होईल? लेट्स चेक. सो रन एज जावा ॲप्लिकेशन. झालं का? 10, 20, 30, 40, 50 प्रिंट झालेलं दिसतंय. 0th इंडेक्स 1, 2, 3, 4. आता कसं आहे साईज 5 आहे. है ना? आपली लेंथ किती आली? 5. सो समटाईम्स व्हॉट हॅपन्स? स्टुडंट कन्फ्यूज होतात आणि इथं काय करतात? इथे मार्क्स अप टू 5 काय करतात? प्रिंट करतात. मग हे काय झालं? या ॲरेच्या बियॉन्ड गेलं ना? बरोबर आहे? हं? इंडेक्सच्या बाहेर गेलं. ॲरेचा इंडेक्स कुठपर्यंत आहे? 4 पर्यंत आहे सध्या. 0, 1, 2, 3, 4. मग 5th करायला गेला तर तुम्हाला काय येणार आहे? बघा काय येते? देअर विल बी ॲन एक्सेप्शन. चला बघू काय एक्सेप्शन येते. रन एज जावा ॲप्लिकेशन. काय आलं बरं? बघा ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. काय म्हणतं इथं? इंडेक्स 5 आउट ऑफ बाउंड्स फॉर लेंथ. लेंथ किती? 5. समजते? कळते? का आलं असं बरं? लाईन नंबर कितीला आलं बघा? 17. कारण ह्याची लेंथ किती आहे? 5 आहे. आणि इंडेक्स स्टार्ट कुठून होते आपला? 0. म्हणजे 4th पर्यंत येईपर्यंत आपलं 5 लेंथ कंप्लीट होते. कळतंय? म्हणून जेव्हा तुम्ही काय करताय? इंडेक्सच्या बाहेरचा ॲक्सेस करायचा प्रयत्न करताय, that time it will throw an exception saying that it is an array index out of bounds exception. समजलं? सो हे अव्हॉइड करायचं आहे. जेव्हा कॉम्प्लिकेटेड लॉजिक लिहाल तेव्हा you need to make sure that you are you are iterating or traversing the array till the length. कळतंय? till the length माझा लेंथ 5 असेल. ठीक आहे? तर तुम्ही 4 पर्यंत करणार आहे. लेंथ 5 देत असेल तर तुम्ही काय लिहिणार? फॉर लूप बघू आपण ते परत. ठीक आहे? इथंपर्यंत समजलं? सो लेट मी रन धिस अगेन. 5 वालं मी रिमूव्ह केलं. है ना? काय झालं? असं प्रिंट झालेलं आहे.
ओके. मग आता मॅम इथं आम्हाला प्रत्येक वेळा असं प्रिंट करावं लागलं. त्याच्याऐवजी आपण काय करूया आता, आपण फॉर लूप शिकलेलो आहे. हो ना? मग आपण काय करूया, हे असं न वापरता आपण काय करूया, एक फॉर लूप टाकूया. सो फॉर लूप टाकला मी. ठीक आहे? सो इनिशियलायझेशन. सो इंट आय सपोज मी केलं. ठीक आहे? तुमच्या लक्षात येण्यासाठी इथं मी इंडेक्स लिहिते. ठीक आहे? इंडेक्स. इंडेक्स 0 पासून स्टार्ट होतो म्हणून मी काय केलं? 0 घेतलं. ठीक आहे? आता काय झालं पाहिजे इंडेक्स? हां. इंडेक्स लेस दॅन लेंथ पाहिजे की नाही? लेंथ कशी कॅल्क्युलेट करतो? मार्क्स. है ना? मार्क्स डॉट लेंथ. कळतंय? लेस दॅन झाली पाहिजे. प्लस इथं अपडेशनचा पार्ट येणार. मग काय लिहिणार आपण? इंडेक्स प्लस प्लस. ओपन कर्ली ब्रॅकेट, क्लोज कर्ली ब्रॅकेट. आता इथं लेस दॅन मार्क्स डॉट लेंथ. का बरं? कारण लेंथ किती आहे? 5 आहे. आणि इंडेक्स कुठपासून स्टार्ट होतो आपल्या? 0 पासून. मग 0 पासून कुठपर्यंत गेलं पाहिजे ते? 4th पर्यंत गेलं पाहिजे. म्हणजे माझे 5 एलिमेंट काय होणार? कंप्लीट होणार. पण 5 ला गेलं तर काय येणार आहे? आत्ताच सांगितलं अॅरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स होणार आहे. ह्याचा अर्थ काय करायला लागणार आहे मला? लेस दॅन करायला लागणार आहे. लेस दॅन लेंथ. कारण लेंथ जेव्हा मी कॅल्क्युलेट करेल मार्क्स डॉट लेंथ ना तेव्हा काय व्हॅल्यू येणार आहे? 5 व्हॅल्यू येणार आहे. समजतंय? कळतंय? ठीक आहे. तुम्हाला लेस दॅन द्यायचं नसेल तर मग तुम्ही कसं करणार आहे? लेस दॅन द्यायचं नसेल, हे ना? लेस दॅन इक्वल टू द्यायचं असेल, तर लेस दॅन इक्वल टू 5 चालेल का? नाही. मग तेव्हा तुम्हाला काय करायला लागणार? 5 मायनस 1 करायला लागणार. 5 मायनस 1 किती येणार आहे? 4. म्हणजे काय? लेंथ मायनस 1 करावं लागणार इथं. जर तुम्ही इथं काय दिलं? इक्वल टू, लेस दॅन ओर इक्वल टू दिलं तर. समजतंय? त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. हे देणं खूप महत्वाचं. कंडिशन्स तुम्ही कशा देता त्याच्यावर डिपेंड करते. ठीक आहे? आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे? आता हे माझं काय होणार आहे? इंडेक्स 0 पासून कुठपर्यंत इटरेट करणार आहे? लेंथ पर्यंत करणार. लेंथ लेस दॅन लेंथ पर्यंत. कळतंय का? इंडेक्स 0 पासून झालं ना? ठीक आहे. मग इथं प्रिंट कसं करणार आता बघा. इथं आपण काय करत होतो? 5 वेळा आपण प्रिंट केलं. आता त्याच्याऐवजी मी काय करणार इकडे? 0th इंडेक्सच्या ऐवजी तर मी काय लिहिणार? 0 च्या ऐवजी तर मी काय लिहिणार? इंडेक्स लिहिणार. सॉरी. इंडेक्स. कारण इंडेक्स रिप्लेस काय होणार? 0 न. कळतंय? मग हे 5 स्टेटमेंट लिहायची गरज नाही. ठीक आहे? आधी रन करून बघू. रन एज जावा ॲप्लिकेशन. आले का? 10, 20, 30, 50. आता 5 वेळा लिहायला लागलं का मला इकडे? नाही ना? नाही. ठीक आहे. मग हे कसं झालं एक्झिक्यूट? आपण फॉर लूप शिकलेलो आहे. पहिल्यांदा काय आलं? i इज इक्वल टू 0 आलं. ठीक आहे. आय म्हणजे इंडेक्स. पहिल्यांदा इंडेक्स किती आलं? 0 आलं. नंतर काय त्यानं चेक केलं? 0 इज लेस दॅन 5. कळतंय? इथं आपण चेक केलं होतं लेंथ किती येत होती इथं आपली. याचा आउटपुट काय होता? 5 होता ना? बरोबर. हां. मग हे ट्रू होणार. इथे पुढे काय आहे? इंडेक्स प्लस प्लस आहे ते नंतर होईल. ठीक आहे? सो हे ट्रू झालं म्हणून काय आलं? इकडे आलं. त्याने काय केलं? मार्क्स ऑफ इंडेक्स. इंडेक्स म्हणजे काय आलं इथं तुमचं? 0 आहे ना व्हॅल्यू इंडेक्सची. हां. मग मार्क्स ऑफ 0 काय आहे? 10 आहे. मग त्याने काय केलं इथे? कन्सोलवरती 10 घेतलं. परत अपडेशन पार्ट आला इंडेक्स प्लस प्लस. आता इंडेक्स किती होतं आपलं? 0 होतं. आता इंडेक्स किती झालं पाहिजे? हां, सेकंड स्टेपमध्ये इंडेक्स किती होणार? प्लस प्लस झाल्यावर इंडेक्स 1 होणार. हं? परत काय चेक करणार ते? 1 इज लेस दॅन 5 आहे का? कळतंय? असं करत करत ते शेवटी कुठपर्यंत येणार आहे? इंडेक्स तुमचा? 4. है ना? मग 4 पर्यंत आला. परत काय होणार इथं? 4 पर्यंत आला. 4 इज लेस दॅन 5 आहे का? आहे. म्हणजे तुमचा लास्ट एलिमेंट 50 प्रिंट होणार. परत अपडेशन झालं. है ना? परत म्हणजे इंडेक्स काय होणार तिथे? 5 होणार. परत इथं काय चेक होणार? 5 इज लेस दॅन 5 आहे की नाही. कळतंय? मग ही कंडिशन इथं काय होणार? फॉल्स होणार. मग त्याच्यामुळं लाईन नंबर 14 ला येणार नाही. तिथून तो एक्झिट मारणार. कळलं? अॅरेचे एलिमेंट कसे प्रिंट केले मी? समजलं? ओके. व्हेरी गुड. आता एक काम करू. आपण काय करू? लेस दॅन ऑर इक्वल टू लिहू इथं आपण. ठीक आहे? काय केलं बघा, कंडिशन मी काय केली? लेस दॅन इज इक्वल टू मार्क्स डॉट लेंथ केलं. कळतंय? मार्क्स डॉट लेंथ. म्हणजे इथं काय झालं? 5 लेस दॅन ऑर इक्वल टू 5 ही कंडिशन काय होणार? ट्रू होणार. मग आता ह्यावेळी काय होणार? इंडेक्सच्या बाहेर जाणार. म्हणजे इथं काय कोणतं एक्सेप्शन आलं पाहिजे? आउट ऑफ बाउंड्स ना? चला रन करून बघा. बघा.
हे प्रिंट तर केलं त्याने है ना 10, 20, 50 पण जेव्हा नेक्स्टला गेलं तेव्हा अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड झालं है ना त्याच्यामुळे इथं काय दिलं त्याने आउट ऑफ बाउंड्स समजतंय सो धिस यू नीड टू प्रिव्हेंट सो इथं लेस दॅन इक्वल टू दिल्यामुळे इथं मला काय तर करायला लागणार -1 द्यावं लागेल येस और नो सो परत रन करू बघू -1 दिलं लेंथ -1 आलं गेलं का ते एक्सेप्शन गेलं सो कंडिशन तुम्ही कसं देताय त्याच्यावर डिपेंड करते समजलं व्हेरी गुड सो आय होप तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल कळलेलं असेल आता आता काय केलं मी ह्याला हे कुठला वे म्हणतो आपण ह्याला दिस इज हिअर वी declared and initialized with values immediately ठीक आहे आता नेक्स्ट काय बघायचं आपण allocate space first and then assign values later कसं करणार सपोज मी काय केलं int सपोज मी काय केलं नंबर्स लिहिलं ठीक आहे दुसरं बघू आपण एक्झाम्पल मार्क्स वरती आहे तर ठीक आहे इज इक्वल टू न्यू इंट ऑफ इथं काय देणार मी साईज देणार सपोज 3 साईज दिली मी इथं ठीक आहे अरेचं नाव काय आहे नंबर्स ठीक आहे मग आता मी काय करणार व्हॅल्यूज कशा स्टोअर करणार नंबर्स ऑफ 0th इंडेक्सला काय स्टोअर करायचं आहे मला आय वॉन्ट टू स्टोअर 30 परत काय करायचं आहे नंबर्स ऑफ फर्स्ट इंडेक्सला मला सपोज 40 स्टोअर करायचे परत नंबर्स ऑफ 2 इज इक्वल टू 50 झालं का 0 1 2 म्हणजे ह्या टोटल याची लेंथ किती आहे आपली किंवा साईज किती आहे आपली 3 आहे मग 0th इंडेक्स पासून सुरू झालं तर 2 पर्यंत असणार आहे बरोबर ठीक आहे बरोबर आता आता वरती आपण हे काय केलं फॉर लूप न केलं देर इज वन मोर लूप कोणता लूप आहे एनहान्स्ड फॉर लूप त्याने प्रिंट करायचं का कॅन वी प्रिंट दिस array like 30 40 50 using enhanced for loop चला बघू आपण ठीक आहे आता ह्याचा अर्थ काय झाला आपला अरे जो क्रिएट होणार आहे त्याच्या 0th इंडेक्सला किती स्टोअर झालं पाहिजे 30 स्टोअर झालं पाहिजे नंतर काय स्टोअर झालं पाहिजे 40 स्टोअर झालं पाहिजे नंतर काय स्टोअर झालं पाहिजे 50 स्टोअर झालं पाहिजे बरोबर आहे सो कॅन वी डू धिस कॅन वी डू धिस या सो प्रिंट करून बघायचं आपण चला फॉर लूप वापरूया आपण आता कुठला वापरणार आहे एनहान्स्ड फॉर लूप वापरणार आहे सो एनहान्स्ड फॉर लूप मध्ये पहिला काय असणार आहे इथे डेटा टाईप सो डेटा टाईप मी केलं इंट ठीक आहे मग इथं मी काय घेतलं सपोज नम घेतलं एक व्हेरिएबलचं नाव घेतलं कोलन इथं आपण देतो ॲरे किंवा कलेक्शन असेल तर कलेक्शन ठीक आहे आता आपण कशासोबत काम करतोय ॲरे सोबत सो मी इथं काय दिलं ॲरेचं नाव पास केलं ठीक आहे नंतर इथं ओपन कर्ली ब्रॅकेट क्लोज कर्ली ब्रॅकेट्स ठीक आहे इथं काय करणार मी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन इथं काय प्रिंट करणार मी नंबर प्रिंट करणार ठीक आहे असं करून होणार आहे का प्रिंट होणार आहे का इथं तर आपण असं काही लिहिलंच नाही नंबर ऑफ समथिंग असं है ना नंबर ऑफ 0 नंबर ऑफ 1 असं काहीच लिहिलं नाही सो हे पॉसिबल आहे का चला बघू आपण पॉसिबल आहे का लेट मी रन हे मी कमेंट आउट करू का वरचं कन्फ्यूज नको व्हायला म्हणून ठीक आहे कमेंट आउट केलं ठीक आहे म्हणजे आता आपला कोड हा एवढाच रन होणार आहे सो लेट्स रन धिस रन एज जावा ऍप्लिकेशन झालं प्रिंट 30 40 50 मॅम इथं कसं काय झालं कारण हा कोणता लूप वापरलाय आपण एनहान्स्ड फॉर लूप वापरलेला आहे ओके सो एनहान्स्ड फॉर लूप म्हणजे काय इन जावा दिस इज अ used to iterate through elements of array and collections without managing a loop counter or index variable याच्यामध्ये आपल्याला लूप काउंटर म्हणजे काय
हे बघा, हे असं प्लस 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 केलेलं आहे अपडेशन पार्ट, किंवा इंडेक्स व्हेरिएबल म्हणजे आता हे इंडेक्स 0 पासून कुठपर्यंत होते, लेंथ पर्यंत होते. हे असं मॅनेज करायची गरज नाही. हे जावा 5 पासून इंट्रोड्यूस झालेला आहे एनहान्स्ड फॉर लूप. ठीक आहे. हे काय करतोय, कोड रिड्यूस करतोय. इट रिड्युसेस द बायलरप्लेट कोड. परत इट इलिमिनेट्स इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एरर, जो आपण इथं करायचो ना. चुकून काय केलं, हे आपण लेंथ वगैरे इथं कंडिशन द्यायला कोणीतरी चुकलं, तर इथं पॉसिबिलिटी आहे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन येण्याची, पण हे जर वापरलं तर नाही येऊ शकत. ठीक आहे. सो in this way you can use enhanced for loop to print elements of array. ठीक आहे. ह्याचं डिक्लेरेशन कसं आहे, फॉर, जसं आपण नेहमी लिहितो तसं. त्याच्यानंतर काय आलं इकडे, द डेटा टाईप, द डेटा टाईप मॅचिंग द आयटम इनसाइड द ॲरे. बघा इथं मी इंट का दिला, कारण माझा काय आहे, इंट टाईपचा डेटा आहे, म्हणून मी इथं काय दिलं, इंट दिलं. इथं जर दुसऱ्या टाईपचा डेटा टाईप असता तर ॲरेचा टाईप वेगळा असता, तर तोच मला इथं द्यावा लागला असता. ठीक आहे. देन फॉलोड बाय सम व्हेरिएबल नेम. ठीक आहे. कोलन द्यायचा आणि त्याच्यानंतर काय लिहिलं आपण, ॲरेचं जे तुम्ही ॲरे क्रिएट केला होता तो रेफरन्स व्हेरिएबल इथं पास केला. मग हा काय करतो, इथे त्याच्या आतमध्ये सिस्टम आउट डॉट प्रिंटलन केलं. सो इट विल जस्ट प्रिंट each and every element that is present inside these numbers array. ठीक आहे. ओके. हा नम काय करतो, टेम्पररी this is we call as a temporary variable that holds the value of the current item during each iteration. करंट आयटम म्हणजे काय, सपोज सुरुवातीला झाला ह्याच्यामध्ये काय येणार आहे, 30 आलं, नेक्स्ट टाइम इथलं 40 येणार, अशा टाइप मध्ये. ठीक आहे. ओके. सो दिस इज हाऊ वी कॅन जस्ट प्रिंट अँड ॲरे. मी दोन्ही वे तुम्हाला सांगितलेलं आहेत. ठीक आहे. समजलं. व्हेरी गुड. सो आता हे दोन्ही पण मला प्रिंट करायचे, तर मी सिम्पली इथं काय करेल, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन आणि थोडंसं मी इथे डिफरेन्शिएट करण्यासाठी मी असं वापरलं. ठीक आहे. बोथ ऑफ देम आर वर्किंग. येस, शुड वर्क. आलं का, हे पहिलं वाला आपण जे मार्क्स वाला प्रिंट केलं होतं ते पण प्रिंट झालं, आणि नंतरचं नंबर्स वाला केलं होतं ते पण झालं. समजलं. ओके, गुड. सो आपण आता जे काही पाहिलं, ठीक आहे, ते काय होतं, जे एक्झाम्पल पाहिलं ते होतं, एक मिनिट, 1D ॲरेचं. ठीक आहे. सो 1 डायमेन्शनल ॲरे म्हणजे काय मग, 1D ॲरे. ठीक आहे. आपण त्याला वन डायरेक्शनल ॲरे म्हणा किंवा 1D ॲरे म्हणा. ठीक आहे. सो 1 डायरेक्शनल ॲरे म्हणजे काय ते बघू आपण. ठीक आहे. आता जे आपण आतापर्यंत ॲरे लिहिलो, हो ना, आपण कसं लिहिलो, सपोज इंट ARR, है ना, म्हणजे प्रिंट करताना म्हणा, किंवा सॉरी हे प्रिंट करताना सपोज काय दिलं आपण, इंट, आणि इथं आपण काय देतो, तो इंट नाही, सॉरी ॲरे नेम, आणि इथं काय देतो, तो इंडेक्स जो काय असेल, म्हणजे 0 असेल किंवा 1 असेल, काय आपण असेल ते. किती इंडेक्स दिला आपण, फक्त एकच इंडेक्स दिला. येस ऑर नो. येस. ठीक आहे. इथं 2 इंडेक्स द्यायची गरज पडली का, नाही ना. 2 इंडेक्स द्यावे लागले का आपल्याला, नाही. आपण किती इंडेक्स दिले, फक्त एक. म्हणजे 5 इंडेक्स, 5th इंडेक्सचा एलिमेंट प्रिंट करायचं असेल तर आपण काय करतोय, इंडेक्स काय पास करतोय, 5 पास करतोय, है ना. इथं सेकंडचा प्रिंट करायचा असेल तर वी पास इट ॲज अ सेकंड, म्हणजे काय होते, अरे ऑफ 0 असेल, अरे ऑफ सेकंड असेल तर सेकंड, अरे ऑफ 5 असेल तर 5, अशा पद्धतीने पास करतोय आपण. करेक्ट. सो सो आता इमॅजिन करा, काय, स्ट्रेट लाईन, म्हणजे आता सपोज 10, 20, 30, 40, 50. सो देर इज ओनली वन डायरेक्शन फ्रॉम लेफ्ट टू राईट. सो इट्स लाईक इट इज कॉल्ड वन डायमेन्शनल. बरोबर. सो 1D array stores data in a
single row or a single column, and every single row or single column and every element is accessed using only one index. काय करतोय? ओनली वन इंडेक्सचा यूज करून आपण ऍक्सेस करतो एलिमेंट्स. सो वन डायमेन्शनल array is a array that store multiple values of same data type in single row and each single row, okay, and each element is accessed using one index. कळतंय? समजते? मग आता जे आपण एक्झाम्पल बघितलं ते 1D अरेचंच होतं. पण आपण एक काय करूया आता? एक प्रॉपर एक्झाम्पल घेऊ. काय एक्झाम्पल घेऊया आपण? सम कॅल्क्युलेट करायचे म्हणजे काय? सपोज माझ्याकडे काय आहे 10, 20, 30, 40, 50 असे एलिमेंट्स आहेत ॲरेमध्ये. तर मला काय करायचं आहे सगळ्याची सम कॅल्क्युलेट करायची म्हणजे काय येणार 10 प्लस 20 प्लस 30 प्लस 40 प्लस 50 ह्या सगळ्याची सम काय येते ते आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मग हे आपण 1D ॲरेनं कसं करणार? आता बघा. सिम्पली एक काय करणार आहे आपण एक ॲरे घेणार आहे बरोबर सपोज आपण ठीक आहे आपण डायरेक्ट काय करूया एक्झाम्पलला जाऊया म्हणजे आपल्या आयडी ला जाऊया ओके आपण एक काय करूया क्लास बनवूया काय केलं मी कॅल्क्युलेट सम ठीक आहे मला मेन मेथड पाहिजे ह्याच्यामध्ये सो एक मी क्लास क्रिएट केला सम कॅल्क्युलेट करण्यासाठी चला मग आपण काय करूया एक ॲरे घेऊया इंट ॲरे इंट सपोज मार्क्स घेतले मी लेट से मी इनिशियलाइज इकडेच केलं सपोज मी 10 20 30 40 आणि 50 अशा पद्धतीचे मार्क्स घेतले ठीक आहे आता मला काय करायचं ह्या सगळ्याची सम करायची ठीक आहे ओके म्हणजे म्हणजे आता बघा करणार कसं सम घ्यायचे म्हणजे आम्हाला काय करावं लागेल सांगा काय करावं लागेल आपल्याला बघा इकडे काय आहे आपलं 10 20 30 40 50 आहे म्हणजे काय करावं लागणार झिरोथ इंडेक्सचा एलिमेंट आहे है ना हा झिरोथ एलिमेंटचा इंडेक्स आहे त्याच्यात काय करावं लागणार फर्स्ट एलिमेंटचा इंडेक्स ऍड करावा लागणार है ना परत सेकंड एलिमेंटचा इंडेक्स असं काय करायला प्रत्येक इंडेक्स म्हणजे इंडेक्स झिरोचा एलिमेंट घेतला है ना झिरोथ एलिमेंटला ऍक्सेस करा कुठेतरी तो स्टोअर करा म्हणजे कसं होणार आता सपोज हा झिरोथ इंडेक्स आहे आपला घेतला सपोज मी सुरुवातीला काय केलं सम इज इक्वल टू एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं झिरो मध्ये मग मी काय करणार सम इज इक्वल टू सम इज इक्वल टू काय करणार मी सम प्लस झिरोथ इंडेक्स येणार म्हणजे हा वाला इंडेक्स ऍक्सेस करायचा म्हणजे सपोज ह्याला नाव ॲरेला काय नाव आहे सपोज मार्क्स नाव आहे तर मी काय करणार मार्क्स ऑफ झिरो असणार नाही ते बरोबर मार्क्स ऑफ झिरो म्हणजे इथे काय होणार आहे इथे काय होणार आहे सम काय आहे आपली झिरो प्लस मार्क्स 20 म्हणजे इथं सम मध्ये किती येणार आहे 20 येणार आहे परत नेक्स्ट लाईनला काय होणार आहे परत काय येणार आहे आपलं सम किती आहे 20 प्लस काय होणार आहे आपलं मार्क्स ऑफ इथं आता झिरोच्या ऐवजी काय येणार आहे 1 येणार आहे बरोबर मग मार्क्स ऑफ 1 काय आहे 20 मग इथं 20 प्लस 20 किती येणार आहे 40 येणार आहे म्हणजे सम मध्ये किती आता स्टोअर होणार आहे 40 ठीक आहे नेक्स्ट 0 नंतर 1 झालं 1 नंतर 2 2 म्हणजे 30 मग 40 प्लस किती आलं 30 होणार कळतंय तुम्हाला म्हणजे सम इज इक्वल टू परत काय होणार आहे सम इज इक्वल टू सम प्लस मार्क्स ऑफ 2 अशा पद्धतीनं शेवटपर्यंत कॅल्क्युलेट होणार कळतंय म्हणजे थोडक्यात आपल्याला लॉजिक काय वापरायचं आहे मग आता मी काय केलं इकडे सपोज मी काय केलं एक व्हेरिएबल वापरायला इंट सम इज इक्वल टू किती केलं 0 केलं ठीक आहे आता आपल्याकडे ऑलरेडी काय आहेत अरे मध्ये व्हॅल्यू स्टोअर आहेत ठीक आहे मग आता मला जर सम कॅल्क्युलेट करायचे असेल तर 1 बाय 1 काय करायला लागणार आहे इटरेट करावं लागणार आहे हो ना ॲरेला ट्रॅव्हर्स करायला लागणार आहे सो आपण काय करणार फॉर लूप वापरणार
फॉर लूप वापरणार. ठीक आहे. हा, इंट इंडेक्स करू. इथे इंडेक्स काही तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. मी आता तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी इंडेक्स देते. जनरली आय जे वगैरे असं वापरतात. बट दॅट इज फाईन. आय विल यूज सम बेटर नेम. सो इंडेक्स 0. देन काय होणार? इंडेक्स लेस दॅन काय आलं पाहिजे? मार्क्स आलं पाहिजे. येस ऑर नो? बरोबर आहे. मार्क्स डॉट काय? लेंथ. बरोबर आहे. परत काय झालं पाहिजे? इंडेक्स अपडेशन झालं पाहिजे. इंडेक्स प्लस प्लस केलं मी. ठीक आहे. आता काय झालं पाहिजे? ही सम इज इक्वल टू काय करणार आहे आपण? सम प्लस प्रत्येक वेळी काय करणार आपण? या मार्क्स ऑफ 0, मार्क्स ऑफ 1, मार्क्स ऑफ 2 असं आलं पाहिजे. मग कसं लिहिणार इथं आपण? मार्क्स ऑफ इंडेक्स लिहिणार. इंडेक्स प्रत्येक वेळी काय होणार आहे? अपडेट होणार आहे. आणि 0 परत 1 फर्स्ट सेकंड थर्ड असं फोर्थ पर्यंत जाणार आहे. म्हणजे टोटल 5 वालं कॅल्क्युलेट होणार 5 एलिमेंटचं. ठीक आहे. इथं प्लस झालं. ओके. इथं मी क्लोज करू शकते का? क्लोज करू शकतो आपण हॅपीली. सो ह्याच्या बाहेर, ह्या फॉर लूपच्या बाहेर आपण काय करू शकतो आता? सम प्रिंट करू शकतो. सो सिस आउट इज इक्वल टू इथं काय लिहिणार मी? ऍडिशन कोलन स्पेस दिला. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कॉन्कॅटिनेशन साठी आपण हा ऑपरेटर वापरतो. इथं काय लिहिणार मी? सम लिहिणार. काय? ही वाली जी सम इथे येणार आहे फायनल इथं कॅल्क्युलेट होणार आहे ती. ठीक आहे. रन करून बघायचं. चला रन करून बघू. रन एज जावा ऍप्लिकेशन. किती आली? 150. 150 बरोबर आहे का? बघा ना. 5 आणि 4 9, 9 आणि 1 10, 10 आणि हे 5 आणि हे वर 5 म्हणजे किती आलं? 150. 15 आणि हा 0 150 झालं ना ह्याचं कॅल्क्युलेशन. आलं बरोबर आलं आपलं आन्सर. समजतंय? ठीक आहे. आता आता हे झालं एक्झाम्पल 1D अरे पासून. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये अजून कॉम्प्लिकेटेड लेवलची तुम्ही काय करू शकतात? एक्झाम्पल बघू शकतात. म्हणजे काय करायचंय? सपोज तुम्हाला काय करायचंय? हायेस्ट आणि लोएस्ट असं नंबर फाइंड आउट करायचंय. ठीक आहे. ओके. मग आता इथं काय आहे? इथे 10, 20, 30, 40 असं डायरेक्ट लिहिलेलं आहे. पण असं मॅन्डेटरी आहे का की इथं 10च असेल? सपोज इथं काय असेल? 49 असेल, इथं 90 असेल, इथे 2 असेल, इथं 23 असेल. अशा पद्धतीचा पण ॲरे असू शकतो की नाही? मग आता मला काय करायचंय? ह्याच्यातलं सगळ्यात लोएस्ट आणि सगळ्यात हायेस्ट काय आहे ते चेक करायचंय. म्हणजे सगळ्यात लोएस्ट म्हणजे काय प्रिंट झालं पाहिजे? 2. सगळ्यात हायेस्ट म्हणजे काय प्रिंट झालं पाहिजे? 90. बरोबर आहे? ठीक आहे. मग आता एक्झाम्पल कसं घेणार मी? कसं घेणार? आता बघा. हे एक्झाम्पल असू दे सेपरेट. आपण एक नवीन फाईल क्रिएट करूया. न्यू क्लास. सपोज काय केलं मी? हाय एंड लो. मेन मेथड हवी आहे मला. सो आय एम जस्ट सेम हा ॲरे घेते मी. ठीक आहे. कारण आपण आत्ताच सो ह्याच्यातलं काय झालं पाहिजे? लोएस्ट काय प्रिंट झालं पाहिजे? 2 प्रिंट झाला पाहिजे. हायेस्ट काय प्रिंट झाला पाहिजे? 90. ठीक आहे. मग सुरुवातीला काय करूया आपण? लेट्स अज्युम व्हॉट? इंट हायेस्ट एलिमेंट मार्क्स ऑफ 0. ठीक आहे. आणि इंट लोएस्ट इज इक्वल टू मार्क्स ऑफ 0. ठीक आहे. काय करावं लागेल इकडे? फॉर लूप आपला असणार आहे. चला फॉर लूप वापरला मी. फॉर लूपचं परत काय असणार आहे? सेम असणार आहे. काय केलं? इंट इंडेक्स इज इक्वल टू 0. इंडेक्स लेस दॅन मार्क्स डॉट लेंथ. बरोबर आहे की नाही? आणि काय येणार? इंडेक्स प्लस प्लस. ठीक आहे. बघा आता मी काय करते. आता काय चेक करणार आपण? इफ. बरोबर आहे?
आता इथे काय करणार आपण? मार्क्स मार्क्स ऑफ इंडेक्स. इंडेक्स काय केलं? इंडेक्स काय? 0. काय असेल? ग्रेटर दॅन हायेस्ट. हायेस्ट मध्ये सध्या काय आहे? काय स्टोअर केलंय आपण? मार्क्स ऑफ 0 म्हणजे काय स्टोअर झालं हायेस्ट मध्ये? 49 स्टोअर झाले. ठीक आहे. मग आपण चेक काय करतोय? इंडेक्स ऑफ 0 ग्रेटर दॅन हायेस्ट. हायेस्ट म्हणजे काय? हे वालं. ठीक आहे. हायेस्ट असेल तर काय करतोय आपण? हायेस्ट इज इक्वल टू कुठला एलिमेंट स्टोअर करणार? मार्क्स ऑफ इंडेक्स. कळतंय? हायेस्ट मध्ये काय गेलं? मार्क्स ऑफ इंडेक्स गेलं. का बरं? म्हणजे काय केलं? सुरुवातीला आपण अज्युम केलं. काय अज्युम केलं? हायेस्ट काय आहे? 49. ठीक आहे. मग काय केलं ह्याने? चेक केलं. 49 ग्रेटर दॅन 49 आहे का नाही? फॉल्स झालं. पुढे आलं. नंतर काय झालं? 2. नंतर काय केलं त्याने? 2 ग्रेटर दॅन 49 आहे का? चेक करणार. चेक केलं नाहीये. मग परत पुढे जाणार. म्हणजे फॉर लूप जेव्हा इटरेट होईल तेव्हा सांगते मी. परत काय होणार आहे? 30 चेक करणार. मार्क्स ऑफ इंडेक्स. इंडेक्सचं इटरेशन करा 0, 1, 2 येणार हो ना? 2. 30 इज ग्रेटर दॅन हायेस्ट मध्ये काय आहे? 49 असणार आहे. मार्क्स ऑफ 0 आहे म्हणजे इथं व्हॅल्यू किती असणार आहे? 49 आहे. है ना? मग आहे का? नाही. फॉल्स होते. परत पुढे जाणार. परत इंडेक्सची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीज होणार. इंडेक्स किती झाला? 3 झाला. इंडेक्स 3 ला काय आलं? इंडेक्स 3 मध्ये काय आलं आता इथे? मार्क्स ऑफ इंडेक्स 3 मध्ये किती आलं? 90. मग 90 इज ग्रेटर दॅन हायेस्ट आहे का? हायेस्ट मध्ये किती आहे? 49 आहे. येस आहे. मग काय करणार ते? ही कंडिशन ट्रू होणार आणि इथे येणार. मग हायेस्ट मध्ये काय ते स्टोअर करणार? मार्क्स ऑफ इंडेक्स. मार्क्स ऑफ इंडेक्स मध्ये किती आहे आपलं? 90 आहे. कळतंय? मग 90 हायेस्ट मध्ये कुठला नंबर येणार? 90 येणार. समजतंय? परत पुढे इटरेट करणार. परत फोर्थ इंडेक्स. फोर्थ इंडेक्स काय झाला? 23. 23 इज ग्रेटर दॅन हायेस्ट. हायेस्ट मध्ये आता सध्या काय आले आपलं? 90 आले. मग आहे का मोठं? नाहीये. फॉल्स होणार. म्हणजे ही कंडिशन मध्ये जाणार नाही. म्हणजे व्हॅल्यू काय आली आता सध्या हायेस्ट मध्ये आपली? 90. कळतंय? तसंच आता काय करणार आपण? इफ लिहिलं आणि काय करणार आपण? मार्क्स ऑफ इंडेक्स लेस दॅन लोएस्ट असेल तर. कळतंय? तर काय करणार? लोएस्ट इज इक्वल टू परत मार्क्स ऑफ इंडेक्स. इथे इज इक्वल टू आहे. मार्क्स ऑफ काय होणार? इंडेक्स. कळतंय? जसं लोएस्ट साठी चेक केलं त्याने, ते काय चेक करणार आहे इकडे? कंडिशन बघा इथं ग्रेटर दॅन चेक केली तर लेस दॅन चेक करते मी. ऑफ व्हॉट? म्हणजे इनिशियली हायेस्ट अँड लोएस्ट मध्ये काय केलं मी? इनिशियल 0th इंडेक्सची व्हॅल्यू स्टोअर करून घेतली आणि प्रत्येक नंतरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत है ना अरेमध्ये त्या प्रत्येक व्हॅल्यू सोबत मी कंपेअर करत आहे माझी व्हॅल्यू. कंपेअर केल्यानंतर हायेस्ट चेक करताना माझी इनिशियल व्हॅल्यू जी आहे त्याच्यासोबत कंपेअर करताना जर पुढची व्हॅल्यू मोठी आली तर मी ती काय करणार? रिप्लेस करणार हायेस्ट मध्ये. ठीक आहे. लोएस्ट असेल तर माझी जी सुरुवातीला व्हॅल्यू जी स्टोअर केलेली आहे ती जर लहान असेल हो ना, तीच लहान असेल तर तीच ठेवणार. पण त्याच्यापेक्षा पण दुसरी कुठली लहान भेटली तर काय करणार? लोएस्ट मध्ये ती स्टोअर करणार. कळतंय? अशा पद्धतीचं आहे हे. ओके. ठीक आहे. आता रन करून बघूया आपण. रन नाही. आपल्याला काय करावं लागेल आता? प्रिंट करायला लागेल हो ना? प्रिंट नाही केलेलं आपण सिसआउट मध्ये. तो चला आपण इथं काय करूया? सिसआउट इथं लिहू शकतो का आपण? हां. हायेस्ट व्हॅल्यू हायेस्ट हायेस्ट मार्क्स ना? हायेस्ट मार्क्स इथे काय करूया आपण? हायेस्ट वाली व्हॅल्यू प्रिंट करू. ठीक आहे. अजून एक सिसआउट टाकू. सिसआउट इथे काय करू आपण? लोएस्ट लोएस्ट मार्क्स इथे काय करणार? थोडी स्पेस देणार प्लस लोएस्ट. आता येईल का आपल्याला बघा. काय प्रिंट झालं पाहिजे? हायेस्ट मध्ये 90, लोएस्ट मध्ये 2. चला रन करू आपण. रन जावा.
झालं हायेस्ट मध्ये 90 आलं, लोएस्ट मध्ये 2 आलं. समजतंय किती इम्पॉर्टंट आहे? कळला हा प्रोग्राम? समजतंय? व्हेरी गुड.